नमस्कार, स्वागत आहे तुमचे मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघूया शेवग्याच्या शेंगांची भाजी. त्यासाठी इथे मी शेंगा चिरून घेणार आहे. या बोटावळ्या आकाराच्या शेंगा चिरून घ्यायच्या आहेत आणि त्या मी सर्व आता चिरून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. शेंगा घेताना जास्त जाड किंवा खूप बारीक पण घ्यायच्या नाही, अशा मीडियम आकाराच्या घ्यायच्या, म्हणजे त्या शेंगा थोड्या कोवळ्या आणि छान असतात. जाड असतील शेंगा तर त्या निबर असतात. आता इथे वाटण्यासाठी मी मुठभर खोबरे घेतले आहे, मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे. त्यामध्ये आता मी 2 कच्चे कांदे घालणार आहे बारीक चिरलेले आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालणार आहे आणि थोडी कोथिंबीरही घालणार आहे. आता हे बघा, इथे आपलं वाटण चांगलं तयार झालं आहे. आता इथे कढईत 2 चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे. आता हे वाटलेलं वाटण त्यामध्ये मी घातलं आहे आणि छान आता तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे आहे. कांदा खोबरे कच्चे असल्यामुळे जास्तच परतायचे आहे ते तेल सुटेपर्यंत. आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कोल्हापुरी आणि तेल सुटेपर्यंत ते छान परतून घ्यायचे आहे. आता इथे मसाला छान शिजला आहे आपला. त्यामध्ये आता 1 चमचा शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे आणि मग शेंगा घालून छान परतून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचे आहे आणि छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. शेवगाच्या शेंगांचे खूप आयुर्वेदिक फायदे आहेत. त्यामध्ये एक म्हणजे हाडांच्या बळकटीसाठी ह्या खूप चांगल्या आहेत खाल्लेल्या. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ह्याची भाजी खावी. आता झाकण ठेवून शेंगा शिजेपर्यंत भाजी उकळून घ्यायची आहे. आता आपली भाजी इथे झाली आहे छान. आता ती सर्व करूया. त्यावरती छानपैकी कोथिंबीर घालून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.